म्हणजे सरदार वल्लभभाई पटेल आंतरराष्ट्रीय एअरपोर्टकडनं एक ऑफिशियल मीडिया स्टेटमेंट देखील जारी करण्यात आलेलं होतं। काही राजकीय नेत्यांच्या ज्या पोस्ट्स आहेत सोशल मीडियावरच्या त्या देखील समोर येत आहेत। खासदार सुप्रिया सुळे यांनी सुद्धा एक्सवर पोस्ट केलेली आहे। अहमदाबादमधल्या विमान अपघातामुळे मला धक्का बसलाय आणि मी खूप दुःखी आहे। या दुःखद काळात विमानातल्या सर्व प्रवाशांसोबत आणि त्यांच्या कुटुंबियांसोबत आहोत असं सुप्रिया सुळे आपल्या पोस्टमध्ये म्हणतायत। जखमींना लवकर बरं होण्यासाठी प्रार्थना असं देखील सुप्रिया सुळेंनी म्हटलेलं आहे। तर या सगळ्या संदर्भात आता केंद्रीय नागरी उड्डाण राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांनी सुद्धा एक्सवर पोस्ट केलेली आहे। अहमदाबादमधल्या विमान अपघाताबद्दल ऐकून धक्का बसला आणि दुःख झालं असं ते म्हणतायत। मी आणि राम मोहन नायडूजी स्वतः परिस्थितीवर लक्ष ठेवून आहोत। सर्व आपत्कालीन संस्थांना यंत्रणांना जलद आणि समन्वयक कारवाई करण्याचे निर्देश दिल्याचं सुद्धा यावेळेला मुरलीधर मोहोळ यांनी म्हटलंय। बचाव पथकं तैनात करण्यात आल्याचं देखील यावेळेला त्यांनी आपल्या पोस्टमध्ये म्हटलंय। माझ्या भावना आणि प्रार्थना विमानातल्या सर्व प्रवाशांसोबत आणि त्यांच्या कुटुंबियांसोबत आहेत असंही मुरलीधर मोहोळ यांनी आपल्या पोस्टमध्ये म्हटलंय। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।